अदानी, अंबानी आणि टाटा यांच्या नावाने शिमगा करून भारताच्या विकासाला पूर्ण विराम लावणे हे तर राहुल गांधींना नेहरूंकडून मिळालेली वंशजात देण आहे. अदानी, अंबानी यांचा राहुल गांधी तर टाटा यांचा नेहरू आणि इंदिरा गांधींनी छळ केला. खरं सांगायचं तर नेहरूंनी तर टाटा यांचा विश्वासघात करून जे.आर.डी. टाटा यांची स्वप्न ओरबाडून घेत त्यांच्या एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं. जे.आर.डी. टाटांना कधीच नेहरूंच्या योजना पटल्या नाहीत. त्यांनी तर एका मुलाखतीमध्ये हेही सांगितलं की जर सरदार पटेल पंतप्रधान असते तर भारताचा आर्थिक विकास नक्कीच वेगाने झाला असता. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात. एअर इंडियाची कहाणी 1932 मध्ये सुरू झाली, जेव्हा दूरदर्शी उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांनी टाटा एव्हिएशन सर्व्हिसची पायाभरणी केली. टाटा एअरमेल म्हणून डब करून त्यांनी रुपये 2 लाख गुंतवणूक करून एअरलाईन सुरू केली. 1932 मध्ये त्यांनी टाटा एव्हिएशन सर्व्हिसचं पहिलं कार्गो फ्लाईट कराची ते मद्रास ते अहमदाबाद, पुणे, बॉम्बे, बेल्लारी, कोल्हापूर आणि बेंगलोर मार्गे पायलट केले. हे 3 सीटर सिंगल इंजिन दाब नसलेले डी हॅविलँड पुस मॉथ होते. भारतीय हवाई वाहतूक उद्योगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता आणि जे.आर.डी. टाटा यांच्या लक्षात आलं की त्यांच्या एअरलाईन व्यवसायानं 5 वर्षात 6 लाख रुपयांचा नफा कमावला होता. हा नफा व देशाची प्रगती त्यावेळेला सोशालिस्टच्या प्रेमामध्ये बुडालेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना पटले नाही आणि म्हणूनच त्यांनी देशाची प्रगती खुंटण्यासाठी राष्ट्रीयकरण आणलं. खरं सांगायचं तर जे.आर.डी. टाटांना नेहरूंची राष्ट्रीयकरणाची संकल्पना कधीच आवडली नव्हती. जेव्हा भारतातील खाजगी संस्थांचं राष्ट्रीयकरण करण्याबाबत चर्चा सुरू होती तेव्हा त्यांनी टिप्पणी केली होती, भारतीय विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करणं हा एक विरोधी आणि मन हेलावून टाकणारा मुद्दा आहे. आणि ज्याचा अंदाज होता तेच झालं. नेहरूंनी त्यांच्या सोशालिझम प्रेमापोटी भारत सरकारने 1953 रोजी एअर इंडिया आणि विमान उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. जे.आर.डी. टाटा यांचं स्वप्न आणि एअर इंडियाची झेप नेहरूंच्या समाजवादामुळे कोसळली आणि पुढे त्याची राख त्यांच्या मुलीनं केली. एकदा नेहरूंच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना जे.आर.डी. टाटा यांनी मत व्यक्त केलं होतं की नेहरूंना अर्थशास्त्र या विषयात फारशी माहिती नव्हती. मी अनेकदा त्यांना सुधारणेकरता सूचना दिल्या, पण समाजवादाच्या भ्रामक जगात हरवलेल्या नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जर सरदार पटेल पंतप्रधान असते तर भारताचा आर्थिक विकास नक्कीच वेगाने झाला असता. एअरलाईन उद्योगातील एकेकाळी अत्यंत यशस्वी असा खाजगी कंपनीचा हा उद्योग तोट्यात गेला. त्यानंतरच्या सरकारी हस्तक्षेपामुळे आणि नोकरशाहीच्या लालफितशाहीमुळे एअर इंडियाला रुपये 80,000 कोटींचा तोटा सहन करावा लागला. जवाहरलाल नेहरूंनी धोरणात्मक निर्णयात गंभीर चुका केल्या. स्वतःला गैरराजकीय म्हणवून घेत जे.आर.डी. यांनी असं मत मांडलं की ते काँग्रेस सरकारच्या धोरणांना विरोध करत आहेत. ते जयप्रकाश नारायण आणि जवाहरलाल नेहरू यांचे प्रशंसक आणि मित्र असले तरी या दोघांनी, विशेषतः जवाहरलाल नेहरूंनी भारतातील राजकीय प्रक्रिया हाताळण्यात गंभीर चुका केल्या. नेहरूंचा समाजवाद म्हणजे मी चुकीचा समाजवाद, नोकरशाही असं समजतो. जे.आर.डी. म्हणाले की त्यांनी कधीही लॉबिंग केलं नाही. उलट ते सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे होते, ज्यांची अंमलबजावणी व्हायला हवी होती परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारने केली नव्हती. त्यांनी पुढे सांगितलं की उद्योगांच्या आंधळ्या राष्ट्रीयकरणाला ते कसे विरोध करतात, ज्याचा अर्थ नोकरशाही आणि आळशीपणा असेल असं त्यांना वाटत होतं. ते म्हणाले की अशा अनेक बाबी होत्या ज्यामुळे त्यांनी राष्ट्रीयकरणाला विरोध केला. ब्रिटिश संसदीय व्यवस्था भारतासाठी योग्य नव्हती. टाटा समूहाच्या माजी अध्यक्षांनी असं मत व्यक्त केलं की काँग्रेसने ब्रिटिशांकडून स्वीकारलेली लोकशाही शासन व्यवस्था भारतासाठी योग्य नाही. ते म्हणाले, भारतात ब्रिटिश संसदीय प्रणाली स्वीकारण्याबाबत मी अधिकाधिक चिंतित होतो. मला खात्री होती की ते भारतात चालणार नाही.
जवाहरलाल यांच्याऐवजी वल्लभभाई पटेल यांना जर नशिबाने साथ दिली असती आणि ते नेहरूंच्या जागी असते तर भारताने खूप वेगळा मार्ग अवलंबला असता आणि आजच्यापेक्षा चांगली आर्थिक स्थिती निर्माण झाली असती, असं मत JRD यांनी व्यक्त केलं आहे. जवाहरलाल नेहरूंना अर्थशास्त्र आणि समाजवाद याविषयी फारच कमी माहिती होती. बहुसंख्य लोकांचे आर्थिक स्वातंत्र्य न गमावता समाजवाद प्रस्थापित होऊ शकतो, पण जवाहर यांना ऐकण्यात देखील रस नव्हता. इथं JRD अगदी क्षणभर थांबून ते असं सांगतात की ते जे बोलतात त्याबद्दल त्यांना खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण देशात काँग्रेसचे सरकार असताना उद्योगपती आणि नोकरशहा यांच्यासाठी भीती आणि दहशतीचं वातावरण होतं. या मुद्द्याकडे ते लक्ष आकर्षित करतात. जेव्हा अर्थशास्त्र, राष्ट्रीयकरण, नोकरशाही यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली तेव्हा त्यांना म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांना केवळ अनास्थाच वाटली नाही, तर ते बोलण्यास तयार नव्हते आणि संभाषण टाळण्याकडे त्यांचा कल असायचा. JRD म्हणाले की जेव्हाही त्यांनी या मुद्द्यावर त्यांच्याशी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते खिडकीतून बाहेर पाहायचे आणि तेव्हा मला समजायचं की त्यांना मी जे सांगतो आहे ते ऐकण्यात रस नाही, अशी आठवण JRD टाटा यांनी सांगितली. इंदिरा गांधींना त्यांच्या वडिलांप्रमाणेच अनास्था होती. JRD टाटा यांनी खुलासा केला की इंदिरा गांधी देखील तशाच होत्या. त्याही समाजवादाच्या विरुद्ध गोष्टी ऐकत नसत, परंतु तथापि संभाषण टाळण्याची त्यांची युक्ती त्यांच्या वडिलांपेक्षा थोडी वेगळी होती. मूलतः इंदिरा गांधी जे काही करत त्याविषयी जर कोणी असहमत असेल किंवा त्या करत असलेल्या गोष्टींविरुद्ध वाद घालत असेल तेव्हा त्या टेबलवरून लिफाफे उचलून त्यावर लिहायला लागत असत. यामधून त्या दर्शवत असत की त्यांना इतर कामे आहेत. मुळात JRD यांनी सुचवलं होतं की वडील आणि मुलगी दोघांनाही देशाच्या आर्थिक विकासात कधीच रस नव्हता. इथं विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर नेहरू आणि इंदिराजी JRD टाटांसारख्या प्रभावशाली व्यक्तीला दूर करू शकले असते तर ते मतभेदांना कसे सामोरे गेले असते. लायसन्स राज, मेक इन इंडियासाठी नोकरशाहीचा गोंधळ. आर्थिक वाढीची गुरुकिल्ली असलेल्या औद्योगिक विकास आणि आधुनिकीकरणाविषयी त्यांचं मत विचारलं असता JRD म्हणाले की केवळ आधुनिक उपकरणे उत्पादन स्वस्त आणि आकर्षक बनवू शकतात, परंतु कामगार संघटना आधुनिकीकरणास विरोध करतात आणि समस्या अशी आहे की कामगार संघटनांना राजकारण्यांचा पाठिंबा आहे. लायसन्स राजमुळे त्या काळात औद्योगिकीकरणाला कशी खीळ बसली हे ते पुढे सांगतात. ते म्हणाले की कंपन्यांना प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी आवश्यक आहे. हे सरकारी हॉटेल असते तर या खोलीत खुर्ची हलवायला देखील परवानगी आवश्यक असती, असं JRD उद्गारले. त्यावेळी कंपन्यांना परवानगीशिवाय क्षमता वाढवता येत नव्हती. अनेक क्षेत्रात नवीन कंपन्यांनाही परवानगी नव्हती. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना नवनिर्मितीसाठी प्रोत्साहन नव्हते. मुळात JRD टाटा यांनी सुचवलं होतं की परवाना राज हा मेक इन इंडियासाठी नोकरशाहीचा अडथळा होता.